नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बाजरीची भाकर म्हटलं की मुलं खायला कंटाळा करतात आणि मोठ्यांना सुद्धा काहींना आवडतं काहींना आवडत नाही, तर त्यांनीही आवडीने खावं आणि खाताना ओळखूही शकणार नाहीत की हा नाश्ता कशाचा आहे। अशा पद्धतीने आज आपण बाजरीच्या पिठाचा आणि त्याचबरोबर सगळ्या भाज्या मिक्स करून एकदम हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता बनवणार आहोत। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हा नाश्ता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। तर इथे मी 1 कप कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, 1 छोटा कांदा बारीक कापून घेतलाय, 1 शिमला मिरची बारीक कापून घेतली, 1 गाजर किसून घेतले, 1 वाटी कोबी बारीक कापून घेतला, अर्धा इंच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 हिरवी मिरची ह्याचं वाटण करून घेतलंय न पाणी टाकता। तर इथे आपण एका छोट्या पातेल्यात 1 कप बाजरीचं पीठ घेतले। नाश्ता आपला वरून छान क्रिस्पी होण्यासाठी अर्धा कप बारीक रवा घेतलाय, अर्धा चमचा मीठ, नाश्ता आपला आतून सॉफ्ट जाळीदार होण्यासाठी अर्धा कप दही घेतले, दह्याचा थोडा बर्फ झालेला आहे। आता त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेला आहे। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, बॅटरचा अंदाज घेऊन पाणी टाकायचे। तर इथे बघू शकता अर्धा कप पाणी टाकल्याने बॅटर अजून घट्ट आहे, तर अजून आपण अर्धा कप पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेणार आहोत। इथे मी मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी मी घेतलेलं आहे। गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजेत, एकदम स्मूथ हे बॅटर एकसारखं बनवून घ्यायचे। तर पहा मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर एवढंही घट्ट बॅटर नाही पाहिजे, त्यासाठी ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे बॅटर एकसारखं फेटून घ्यायचे। तर पहा बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, एवढं थिक बॅटर पाहिजे। जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तशा पद्धतीचंच हवं, जास्त पातळही ठेवायचं नाही। जर पातळ बॅटर बनवलं तर हा नाश्ता आपला वरून क्रिस्पी होत नाही, अगदी मऊसूत होतो। आता आपण ह्यामध्ये रवा टाकलेला आहे, तर तो छान फुलण्यासाठी 1-5 मिनिटं झाकून ठेवून देऊया। तर पहा 1-5 मिनिटांनी बॅटर बघू शकता थोडंसं थिक झालेलं आहे, पण आपल्याला असंच पाहिजे। आता ह्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत। जर तुम्हाला ह्यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता, माझ्याकडे एवढ्याच अवेलेबल होत्या म्हणून मी टाकलेल्या आहेत। छान मिक्स करून घ्यायचे। आता हा नाश्ता आपला आतून छान स्पॉन्जी जाळीदार होण्यासाठी अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद। आता हेही छान मिक्स करून घ्यायचे। तर पहा काय मस्त आपलं हे बॅटर झालेलं आहे। सर्व भाज्यांनी भरभरून हा एकदम हेल्दी टेस्टी हा नाश्ता होतो। ह्या नाश्त्याची आणखीन अप्रतिम चव वाढावी त्यासाठी आपण ह्यामध्ये एक तडका देणार आहोत। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले, त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता टाकला तर मुलांना ते दिसणारही नाही आणि मग कढीपत्ता बाजूला काढून टाकायचा प्रश्नच नाही। ही फोडणी आता ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। तर पहा हे झालं आपलं बॅटर तयार। हा नाश्ता आपण पॅनमध्ये करणार आहोत, हवं तर तुम्ही तव्यावरती किंवा छोट्या कढईमध्ये सुद्धा करू शकता। इथे मी हा नाश्ता तुपामध्ये करणार आहे, तुपामध्ये अप्रतिम हा नाश्ता लागतो। आपण हा एकदम हेल्दी हा नाश्ता बनवलेला आहे, मग तुपामध्ये का बरं करायला नको। तुपाऐवजी बटरही वापरू शकता किंवा तेलामध्येही करू शकता, आपली आपली चॉईसनुसार। वरून थोडीशी मोहरी आणि थोडेसे तीळ टाकून मग वरून हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता हा नाश्ता तुम्ही एकदम पातळही करू शकता, मी थोडासा जाड करणार आहे, त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेला आहे। जर हा नाश्ता पातळ करायचा असेल तर 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुपामध्ये सुद्धा बनवू शकता। तर पहा असा मस्त पसरवून एकसारखा घ्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवरती 5 मिनिटं ठेवायचं आहे। 5 मिनिटांनी बघू शकता काय मस्त हा नाश्ता फुललेला आहे, बघू शकता एकदम फ्लफी झालेला आहे, लेंथही बघू शकता डबल झालेला आहे। आता वरून अजून थोडंसं तूप टाकून पलटी मारून घ्यायचं आहे। तर हा नाश्ता बघू शकता अजिबात खाली किंवा कडेला अजिबात चिटकत वगैरे नाही, अगदी सहज निघतो। तर पहा खालची बाजू बघू शकता काय मस्त शिजलेली आहे, कलरही बघू शकता। आता दुसरी बाजूही शिजण्यासाठी वरती झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटं ठेवायचे, तेही लो टू मीडियम गॅसवरतीच, तरच हा नाश्ता आतपर्यंत मस्त शिजला जाईल, भाज्या कच्च्या राहणार नाहीत आणि पीठही कच्चं राहणार नाही। तर पहा मस्त 5 मिनिटांनी बघू शकता
मस्तपैकी हा नाश्ता शिजला गेलेला आहे। तुम्हालाही मी पलटी मारूनही दाखवते, बघू शकता। एकदम छान खालची बाजू क्रिस्पी झालेली आहे। कलरही बघू शकता, मस्त गोल्डन कलर आलेला आहे। दुसराही नाश्ता अशाच पद्धतीने करून घ्यायचा। बाजरीच्या पिठापासून काहीही बनवायचं म्हटलं तर ते लगेच ओळखू येतं, कारण बाजरीचं पीठ हे थोडंसं ब्लॅक हिरवं असतं, त्यामुळे ते मुलांना लगेच ओळखू येतं। पण हा नाश्ता बघू शकता, कुठल्याच प्रकारे ओळखू शकणार नाहीत, एवढा हा दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही एकच नंबर लागतो। मुलं तर आवडीने मागून मागून खातील, एवढा हा भारी नाश्ता लागतो। माझ्या मुलांनी तर कोणीच ओळखू शकलं नाही की हा नाश्ता बाजरीच्या पिठाचा आहे। मीही खाऊन झाल्यानंतर सांगितलं, तरी त्यांना खरं वाटलं नाही, एवढा हा भारी नाश्ता लागतो। जर तुम्हालाही माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।